नमस्कार, एमपीसी ऑर्टिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा, काल जे पॉलिटीचे आर्टिकल्स विचारले आहेत कालच्या पेपरमध्ये, काल 1 जूनला कंबाईन ग्रुप सी 2024 पार पडली। त्यामध्ये आपल्या पॉलिटीच्या ट्रिक्सनुसार जे आर्टिकल्स आपण ट्रिक्सची जी PDF बनवलेली आहे, पॉलिटी आर्टिकल्सची ट्रिक्सची जी PDF बनवलेली आहे, त्या संपूर्ण PDFमधून संपूर्ण आर्टिकल्स हे आलेले आहेत। त्याचं लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथे दाखवतो। तर बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदाचे वर्णन केलेले आहे। हे विधान योग्य आहे की नाही ओळखायचे होते। तर बघा, ज्यांनी इंग्लिशमध्ये वाचलं त्याला हा प्रश्न सुटला असेल। बघा, वर्णन मराठीमध्ये कन्फ्यूज होऊ लागलं। जर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचलं तर बघा, आर्टिकल 81 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिस्क्राइब्स द क्वालिफिकेशन ऑफ प्रेसिडेंट्स। क्वालिफिकेशन म्हणजे काय? पात्रता। क्वालिफिकेशन म्हणजेच काय? पात्रता। तर कलम 58 मध्ये राष्ट्रपती संबंधी पात्रता आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे। तर याची ट्रिक्स तुम्हाला दाखवतो। हे बघा, आपल्या राष्ट्रपतीचे संपूर्ण आर्टिकल्सची आपण ट्रिक्सची PDF बनवलेली। संपूर्ण आर्टिकल्सची PDF जर तुम्हाला हवी असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून तुम्ही आपल्या संपूर्ण पॉलिटीच्या आर्टिकल्सची PDF परचेस करू शकता। बघा, इथे आपण त्या कलमची आपल्या ट्रिक्समध्ये PDF मध्ये काय ट्रिक्स केलेली, तर हे तुम्ही ट्रिक्स पाहू शकता। हे बघा, कलम 58 काय आहे? राष्ट्रपतीची पात्रता म्हणजेच अर्हता हे कलम 58 मध्ये दिलेले आहे। तर आपली ट्रिक्स अशी आहे की आठवले म्हणजे कोण? रामदास आठवले। रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे, अशी आपली ट्रिक्स आहे। हे बघा, 58 आठवले। आता आठवलेंमध्येच राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे असं का म्हणलं? कारण 58 आणि आठवले, हे बघा, 58 आणि आठवले, 58 आठवले या दोन्ही शब्दाचा काय होतो? यमक जुळतो। यमक, दोन्ही शब्दांचा यमक जुळतो। 58 आणि आठवले या दोन शब्दांचा काय होतो? यमक जुळतो। म्हणून रामदास आठवले साहेबांमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे अशी आपण ट्रिक्स केलेली। म्हणजे अशा प्रकारे आपण कलम 58 ते लक्षात ठेवलेले। त्यानंतर भरपूर पोरं काय झाले, काल कन्फ्यूज झाले, नेमकं ते 57 आहे का 58 आहे। तर 57 कलम काय आहे बघा, तर 57 आहे की भारतीय राष्ट्रपती पुनर्नेमणुकीस किती वेळा पात्र ठरू शकतात। म्हणजे ते एक वेळेस निवडून आले की ते परत किती वेळेस निवडून येऊ शकतात। तर याची ट्रिक काय केलेली आहे आपण, की भारतीय स्त्रिया म्हणतात की मला 7 जन्म हाच पती पाहिजे। म्हणजे पती म्हणजे राष्ट्रपती। भारतीय स्त्रिया म्हणतात की मला 7 जन्म। ज्यावेळेस त्या वडाला फेऱ्या मारायला जातात, दरवर्षी वडाला फेऱ्या मारतात, 7 फेऱ्या मारतात, तर त्या म्हणतात की मला या व्यक्तीसोबत मी 7 फेरे घेतलेले आहेत लग्नात, त्यामुळे मला 7 जन्म हाच पती पाहिजे। मग तो पिदळा असो, तो बेवडा असो, तो नालीत पडणारा असो, कसाही असला तरी त्या म्हणतात की मला 7 जन्म हाच पती पाहिजे, म्हणजे हाच पती पाहिजे। ओके, त्यानंतर संपूर्ण विशेष नाही, आपण संपूर्ण आर्टिकल्सची ट्रिक्स बनवलेली आहे। कलम 52 काय बघा, राष्ट्रपतीचं कलम 52 पहा। तर कलम 52 आहे की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद आहे। कलम 52 मध्ये भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद आहे। तर याची ट्रिक्स काय केलेली आपण, की भारतासाठी एक ब्राह्मण समाजाची व्यक्ती राष्ट्रपती असेल अशी आपण ट्रिक केलेली। तिकडे जसं आठवले केलं होतं तसं इकडं ब्राह्मण समाजाचा व्यक्ती राष्ट्रपती असेल अशी ट्रिक्स केलेली। मग ब्राह्मणच का म्हणलं? कारण इथं पण बघा, 52 ब्राह्मण असा काय होतो? यमक जुळतो। म्हणून 52 मध्ये राष्ट्रपती पदाची तरतूद आहे आणि 58 मध्ये काय आहे? राष्ट्रपती पदाचे क्वालिफिकेशन म्हणजेच पात्रता आहे। ओके, आणि राष्ट्रपती पदाची पात्रता काय? दोनच आहे, एक तर ते 35 वर्षाचे असावे त्यांचं वय, आणि ते भारतीय नागरिक असावं, हे दोनच पात्रता आहेत। ते 35 वर्षाचं, त्यांनी 35 वर्ष पूर्ण केलेले असं वयाचे, आणि ते भारतीय नागरिक असावे, तसेच ते लोकसभेवर निवडून येण्यास पात्र असावे, हे एवढेच पात्रता आहेत, बाकी काहीही नाही। आणि या संपूर्ण पात्रता कोणामध्ये आहेत? तर आपल्या आठवले साहेबांमध्ये आहेत, असं इथून पुढे लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न दाखवतो। पुढचा प्रश्न काय होता? तर पुढचा प्रश्न काय होता पहा। तर पुढचा प्रश्न होता की भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये पंचायतींमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद केलेली आहे? बघा, ऑप्शन 243B, 243C, 243D आणि 243E। तर याचे योग्य आन्सर आहे 243D। तर याची पण ट्रिक्स तुम्हाला दाखवतो। तर बघा, याची ट्रिक्स, हे बघा, इथे ट्रिक्स आपल्या PDF मध्ये याची ट्रिक्स काय केलेली आहे? तर आपल्या PDF मध्ये याची ट्रिक्स केलेली आहे, D फॉर, हे जे D आहे ना 243D, तर D फॉर दलित आरक्षण अशी आपण ट्रिक्स केलेली।
डी फॉर दलित. दलित म्हणजे कोण? SC ST हे जे आहे SC ST. तर यासाठी आपण अशी ट्रिक्स केलेली आहे. डी फॉर दलित आरक्षण. मग त्यामध्ये महिलासुद्धा येतात. संपूर्ण आरक्षण हे 243D मध्ये. फक्त आरक्षण शब्द महत्त्वाचा आहे इथे. ओके, तर त्यावरून ते सुटत होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. हा तर खूप चुकवलेला बघा. स्वतः माझ्या मित्रांनी हा प्रश्न चुकवलेला आहे. मित्रांना तर मी PDF फ्री दिली होती माझ्या. परंतु कसं असतंय माहिती आहे तुम्हाला, ज्याला फ्री भेटतं त्याला त्याची किंमत नसते. ओके, ज्याला एखादी वस्तू फ्री मिळते त्याला त्याची किंमत नसते. माझ्या मित्रांना मी सगळ्यांना दिलेलं आहे, मात्र ते चुकून आले. भरपूर माझ्या मित्रांनी काय केलेलं आहे तर 171 करून आले. तर याचं योग्य आन्सर काय? 170 आहे. याचं योग्य आन्सर काय? 170 आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद केलेली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे 70, 170. आणि आता आपली ट्रिक्स पहा. आपल्या PDF मधील ट्रिक्स खतरनाक, म्हणजे विसरतच नाही. केवळ परीक्षेपुरतंच नाही तर आयुष्यभर विसरत नाही आपल्या अशा ट्रिक्स आहेत. तर ट्रिक्स काय बघा. कलम 170 मध्ये काय? विधानसभेची रचना. विधानसभेची रचना आणि त्यामध्ये किती असतात? 60 ते 50 सदस्य असतात. ओके, तर आपली ट्रिक्स काय बघा. GO फॉर गोवा. GO फॉर गोवा. तर गोवा विधानसभेची रचना असं आपण म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? विधानसभेची रचना म्हणजेच काय म्हणायचं आपण? गोवा विधानसभेची रचना असं आपण समजू. कारण गोवाच का घेतलं मग मी ट्रिक्ससाठी? कारण गोव्यामध्ये विधान परिषद नाहीच आहे. ओके, गोव्यात विधान परिषद नाहीच आहे, तर 170 मध्ये विधान परिषदेची रचना असं कसं म्हणणार तुम्ही? कारण गोव्यात विधान परिषद नाहीच आहे, म्हणून गोवा काय असणार मग? विधानसभा. मग 170. मग गोवाच का घेतलं? आता त्याची ट्रिक्स बघा. गोवाच का घेतलं? गोवा यासाठी घेतलं कारण अल्फाबेटनुसार गोव्याचा जो G आहे तो किती नंबरला येतो? इंग्रजी अल्फाबेटनुसार ABCD असं G पर्यंत म्हणत गेलं तर G हा 7 नंबरला येतो. आणि जो गोव्याचा जो O आहे, हा जो O आहे, O हा शून्यासारखा दिसतो. G हा 7 नंबरला येतो आणि O हा शून्यासारखा दिसतो. हे बघा इथे G हा 7 नंबरला येतो, G 7 नंबरला येतो, O हा शून्यासारखा दिसतो. आणि मग त्यामुळे 7 आणि त्यावर शून्य किती झाले मग? 70. 70 म्हणजेच काय म्हणायचं आपण? 70 म्हणजेच 170. ओके, 70 म्हणजेच 170. तर अशा प्रकारे आपली ट्रिक्स आहे. अशी ट्रिक्सनुसार खटकन आपलं काय होतं? प्रश्न सुटतो. त्यामुळेच या ट्रिक्समुळेच मला प्रचंड फायदा झाला आहे की कालच्या पेपरला मला 15 पैकी 15 पॉलिटीचे बरोबर आलेले आहेत. ओके, त्यानंतर पुढचं दाखवतो. पुढचं बघा. हे बघा आता इथे हां हे पहा. कलम 14, 15, 16, 17 आणि याच्या संपूर्ण 14ची ट्रिक्स आहे, 15ची ट्रिक्स आहे, 16ची ट्रिक्स आहे आणि 17ची ट्रिक्स आहे. खतरनाक. काळं काहीच नाही, सगळं संपूर्ण प्रूफ तुमच्यासमोर आहे. आपले ट्रिक्स आपण काही कोणालाही फसवत नाही. संपूर्ण लाईव्ह प्रूफ आहे तुमच्यासमोर. तर आधी प्रश्न सोडवतो आणि ट्रिक्स दाखवतो नंतर. तर बघा 14 आहे की राज्य. हे बघा 14 काय आहे की राज्य भारतातील कोणत्या व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. कलम 14चं हे आहे. ओके, त्यानंतर 15 आहे की राज्य धर्म, वंश, जात, जन्मस्थान यापैकी कोणत्याही कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही. हे आहे 15. आणि 16 आहे सरकारी नोकरीमध्ये सर्वांना समान संधी. मग 16चं उत्तर हे आहे. आणि शेवटी राहिलं मग 17चं उत्तर हे आहे. तर आता याच्या संपूर्ण ट्रिक्स दाखवतो मी तुम्हाला. आपल्या ट्रिक्स कशा आहेत बघा. हां, कायद्यासमोर समानता. 14 काय आहे? कायद्यासमोर समानता. तर याची ट्रिक्स काय आहे आपल्या PDF मध्ये? ED. तर इथं A फॉर आम आदमी असो किंवा D फॉर एखादा डॉन असो. A फॉर आम आदमी असो किंवा D फॉर डॉन असो, दोघेही कसे असतील? कायद्यासमोर समान असतील. दोघांनाही कायदा कसा असेल? समान असेल. मग आता मी A फॉर आम आदमी आणि D फॉर डॉन असं का म्हणलं? त्याचं कारण असं आहे की इंग्रजी अल्फाबेटनुसार A हा 1 नंबरला येतो आणि डॉनचा D हा 4 नंबरला येतो. त्यामुळे 1 आणि त्यावर 4 किती झाले? 14. म्हणून कलम 14 अशा प्रकारे आपण ते लक्षात ठेवलेले आहे. त्यानंतर कलम 15 बघा. कलम 15 काय आहे? तर कलम 15 आहे ध्वजालिंज. ध्वजालिंज म्हणजे धर्म,
ध म्हणजे धर्म, व म्हणजे वंश, जा म्हणजे जात आणि ली म्हणजे लिंग आणि ज म्हणजे जन्मस्थान. या 5 कारणावरून भेदभाव केला जाणार नाही. तर बघा आपली ट्रिक्स काय आहे, वरील 5 कारणावरून पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे तुझा धर्म मुस्लिम आहे म्हणून पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी भेदभाव केला जाणार नाही. किंवा लिंग म्हणजे तुझं लिंग, तू पुरुष आहेस, तू महिला आहेस किंवा तू एखादी तृतीयपंथी आहेस म्हणून मंदिरात भेदभाव, किंवा तुझं जन्मस्थान भारतात नाही, भारताच्या बाहेरचं आहे म्हणून तुला भेदभाव केला जाणार नाही, असं कलम 15 मध्ये सांगितलेलं आहे. तर पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी भेदभाव केला जाणार नाही या 5 कारणावरून. तर मी पंढरपूर मंदिरात का म्हणलं, त्याचं कारण असं आहे की पंढरपूरची सुरुवात प ने होते, पंढरपूर, आणि पंधराची सुरुवात पण प ने होते, पंधरा प ने होते, दोन्ही शब्दात सुरुवात प ने होते. पंढरपूर आणि पंधरा, पंढरपूर 15, पंढरपूर 15 दोन्ही शब्दात काय होतं मग यमक जुळतो. म्हणून येथे कलम 15 धर्मवंशात जन्मस्थान या 5 कारणावरून भेदभाव केला जाणार नाही अशी आपली ट्रिक्स आहे. त्यानंतर 16ची तर एकदम खतरनाक ट्रिक्स आहे. 16ची एकदम खतरनाक गर्दा उडवला आहे आपण इथं. तर गर्दा उडा देणे का बाबा, गर्दा MP शिवाबाने इथे गर्दा उडवलेला आहे. बघा 16 काय आहे, सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी. 16 काय आहे, सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी. तर याची ट्रिक्स काय केलेली आहे आपल्या PDF मध्ये, तर याची ट्रिक्स आहे की पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी अशी आपण ट्रिक्स केलेली. कारण पोलीस भरती काय आहे, सरकारी नोकरी. पोलीस भरती प्रायव्हेट आहे का, नाही, पोलीस भरती ही सरकारी नोकरीच आहे. म्हणून आपण पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी अशी ट्रिक्स केलेली. मग तुम्ही म्हणाल पोलीस भरतीच का, त्याचं कारण असं आहे की पोलीस भरतीचा जो P आहे तो इंग्रजी अल्फाबेटनुसार 16 नंबरला येतो. ABCD असं तुम्ही P पर्यंत म्हणत गेलात तर P हा 16 नंबरला येतो. म्हणून आपण ट्रिक काय केलेली आहे की 16 नंबर म्हणजेच कलम 16. म्हणून आपली अशी ट्रिक्स आहे की पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी. त्यानंतर कलम 17 याची पण भन्नाट अशी ट्रिक्स आहे. 17 काय आहे की अस्पृश्यता नष्ट करणे. 17 काय, अस्पृश्यता नष्ट करणे. तर मग याची ट्रिक्स काय केलेली आहे की भारतात सर्वात प्रथम सातारा राज्यात अस्पृश्यता बंदी झाली अशी आपण ट्रिक्स केलेली. मग साताराच का म्हणलं, आता तुम्हाला सातारा तर जिल्हा आहे, तू राज्य का म्हणते, मान्य आहे मला जिल्हा आहे, पण इंग्रजांच्या काळात सातारा हे राज्य होतं म्हणून आपण तशी ट्रिक्स केलेली. आणि कसं एक जरा ब्रॉड पाहिलं तर ते आपलं जरा जास्त लक्षात राहतं. जिल्हा म्हणण्यापेक्षा राज्य जर म्हणलं तर थोडं ब्रॉड होतं. जेवढी ब्रॉड इमॅजिनेशन करतो तेवढं ते आपलं लक्षात राहतं. म्हणून सातारा म्हणा किंवा तुम्हाला जिल्हा म्हणायचं जिल्हा म्हणा, काही म्हणा, फक्त सातारा लक्षात ठेवा. साताराच का म्हणलं मग, कारण 17 सातारा 17 सातारा 17 सातारा असा यमक जुळतो. जसं आपण 52 मध्ये 52 ब्राह्मण पाहिलं होतं, तसेच राष्ट्रपती पात्रतेमध्ये आठवले 58 असे यमक जुळवला होता. प्रत्येक ठिकाणी आपण यमक जुळवतोय. बघा यमक जुळला तर परीक्षेमध्ये सगळं जुळतं, यमक नाही जुळला तर परीक्षेत काही जुळत नाही. ओके, त्यामुळे जुळवाजुळी करायची आणि सगळं जुळलं तर मग आपलं लग्न बी जुळतं. ओके, त्याच्यामुळे जुळवाजुळी करण्याचा प्रयत्न करायचा. कारण 30-32 वर्ष झाले, कधीपर्यंत एकटंच राहायचं, लग्न बी झालं पाहिजे ना, ते पण जुळलं पाहिजे. त्याच्यामुळे सगळं जुळवाजुळी जमली की ते पण जुळत असतं. तर अशा प्रकारे कलम 17ची ट्रिक्स आहे. आणि 18ची पण आपण एक बोनस म्हणून तुम्हाला इथे ट्रिक्स दाखवतो. 18 काय आहे, तर 18 आहे पदव्या नष्ट करणे. ओके, 18 आहे पदव्या नष्ट करणे. तर याची ट्रिक्स आहे, पदव्या म्हणजेच आपण त्याला रिवॉर्ड म्हणलेले. काय, रिवॉर्ड नष्ट करणे, रिवॉर्ड नष्ट करणे. कारण इंग्रजीमध्ये पदव्यांना काय म्हणतात, रिवॉर्ड. मग रिवॉर्डचा आर हा 18 नंबरला येतो. म्हणून कलम 18 काय, पदव्या नष्ट करणे. ओके, त्यानंतर आणखी काही ट्रिक्स दाखवतो. बघा आता याची तर काही ट्रिक्स केलेली नाही आपण, कारण याची ट्रिक्स करायचीही गरज नाही, पण तरी पण आपल्या नोट्समध्ये घेतलेले. भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय किंवा आत्मा असे म्हटलेले आहे. तर याचे योग्य आन्सर आहे 32. याची ट्रिक्स नाही केलेली आपण, कारण ट्रिक्स करायची गरज नाही. प्रत्येक कलमाची ट्रिक्स करायची काय गरज आहे, काही कलम असे बी लक्षात राहू शकतात ना. तर पण आपण इथे घेतलेले संपूर्ण. ही ट्रिक्स जरी नसली तरी सोडलेलं एकही कलम नाही आपण, कारण याची ट्रिक्स करणं मला काय योग्य वाटलं नव्हतं. कारण हे आत्मा आहे आणि आत्मा तर तुम्हाला माहीतच पाहिजे ना. आत्मा 32 आत्मा आहे भारतीय राज्यघटनेचा असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते. तर तुम्हाला जर आत्मा जर माहीत नसेल तर मग MPSC करून काय फायदा नाही ना, नाही का. आत्म्याची बी जर ट्रिक सांगायची असेल तर मग अवघड आहे. त्याच्यानंतर
हां, याची ट्रिक्स केलेली आहे आपण, याची ट्रिक्स पण आहे बघा. भारतीय संविधानाच्या कलम 165च्या संदर्भात राज्य शासनाचा कायदेशीर सल्ला कोण असतो, म्हणजे 165मध्ये कोणाची तरतूद केलेली आहे, तर भारताचा महाधिवक्ता राज्याचा महाधिवक्तेची तरतूद आहे 165मध्ये. तर याची पण ट्रिक्स आपण केलेली. तर पहा याची ट्रिक्स काय, तर याची ट्रिक्स आहे कलम 165 काय आहे की राज्याचा महाधिवक्ताबद्दल तरतूद आहे. तर याची ट्रिक्स अशी आहे की राज्यपाल म्हटले जो माझ्यासोबत पहाटच्या वक्ताला म्हणजे वेळ, पहाटच्या वक्ताला जॉगिंगला येईल त्याचीच निवड मी महाधिवक्ता म्हणून अगदी पहाटच्या वक्तालाच करेल. जसं राज्यपालांनी पहाटच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना शपथ दिली होती, तसं राज्यपाल काय म्हणले की जो पहाट माझ्यासोबत येईल, जो पहाट म्हणजेच पहाटच्या वक्ताला माझ्यासोबत येईल जॉगिंगला, त्याचीच नियुक्ती मी महाधिवक्ता म्हणून करेल. कारण राज्याच्या महाधिवक्तेची निवड कोण करतं, तर राज्याच्या महाधिवक्तेची निवड करण्याचा अधिकार हा संबंधित राज्याच्या राज्यपालाला असतो. राज्यपालाकडून ती निवडणूक केली जाते. तर राज्यपाल काय म्हणले, पहाटच्या वक्ताला असं का म्हणतो मी, कारण महाधिवक्ता शेवटी हे बघा वक्ता आहे त्याच्या नावामध्ये, महाधिवक्ता, वक्ता म्हणजे वक्त अशी आपण ट्रिक्स केलेली. वक्त म्हणजेच काळ, काम, टाईम म्हणजेच पहाटचा वक्त कोणता होता, म्हणजेच वेळ कोणती होती, पहाटची होती. तर मग राज्यपाल म्हणले माझ्यासोबत पहाटच्या वक्ताला जो जॉगिंगला येईल त्याचीच निवड मी महाधिवक्ता म्हणून करेल. असे आपण पहाटच्या का म्हणलं मग, कारण 65 आणि पहाट इथे पण यमक जुळतो. प्रत्येक ठिकाणी आपण यमक जुळलेले आहेत, कारण तुमचं लग्न जुळलं पाहिजे त्याच्यामुळं आपण ट्रिक्समध्ये यमक जुळवलेले आहेत. ओके, तुमचं लग्न जुळलं पाहिजे, कारण परीक्षेत तुमचा प्रश्न जुळला पाहिजे. परीक्षेत प्रश्न जुळला तर तुम्हाला पोस्ट भेटेल आणि मग तुमचं लग्न जुळेल. त्याच्यामुळे आपण प्रत्येक ट्रिक्समध्ये यमक जुळवलेले आहेत भरपूर. कारण पहाट 65 असा काय होतो, यमक जुळतो. ओके, त्यानंतर तर झालं. अशा प्रकारे आता बाकीचे प्रश्न काही लॉजिकनुसार सोडवायचे होते, तर तो लॉजिक पण आपल्याला जमला पाहिजे. बघा हा जो पॉलिटीचा हा जो प्रश्न होता, हा प्रश्न काय, परमानंद कटरा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीपैकी कोणत्या बाबीशी आहे, तर याचं योग्य आन्सर आहे वैद्यकीय निगा. तर हा लॉजिकनं कसं सुटलं, कारण बघा हा आउट ऑफ कंटेंट, कुठल्याही पुस्तकामध्ये हा प्रश्न आपल्याला दिसणार नाही, हा आउट ऑफ बॉक्स आहे. तर आउट ऑफ बॉक्स एक तर तुम्ही सोडून द्या, अटेम्प्ट करू नका, किंवा त्याला लॉजिकनुसार बरोबर आणा. तर मी कसं लॉजिकनं बरोबर आणला, तर मी असं लॉजिक लावला होता की हे बघा इथं बँकिंग दिसतंय, इथं शिक्षण दिसतंय आणि इथे पर्यावरण दिसतंय. ह्या तीनही पर्यायापेक्षा हा वैद्यकीय निगा हा पर्याय मला एकदम ऑड वाटला. हा पर्याय काय वाटला मला, एकदम ऑड वाटला, म्हणून मी तो हाणून आलो आणि योग्य आन्सर तेच आहे. आता समजा मी तिथं विचार केला, जर समजा असा विचार केला होता, जर समजा उत्तर जर बँकिंग आहे, समजा उत्तर बँकिंग आहे, समजा बँकिंग जर उत्तर असतं या प्रश्नाचं, तर ऑप्शनमध्ये वैद्यकीय निगा असा ऑप्शन एक तयार करून तिथं ऑप्शन टाकावा, असं आयोगातील सदस्यांना किंवा जो पेपर सेट करतो त्या व्यक्तीला असं सुचलंच कसं की त्यानं वैद्यकीय निगा तिथं असा ऑप्शन टाकावा, असं त्याच्या डोक्यात आलंच कसं, असं मी त्याच्या डोक्याशी डोकं लावलं आणि त्यामुळे म्हणलं, कारण ते उत्तरच ते आहे म्हणून त्याला ते तसं टाकायला सुचलं. जर ते उत्तर नसतं तर त्यानं इथं बँकिंगऐवजी इथं शेती किंवा आरोग्य असं काहीतरी दिले असं ऑप्शन. ओके, तर तसं मी तिथं डोकं लावलं आयोगाच्या डोक्यासोबत आणि तो प्रश्न बरोबर आणला. त्यानंतर हे 32 तर आताच पाहिलं आपण. आणि त्यानंतर हे पहा, खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते, तर बघा लॉरेन्स होते, अलेक्झांडर होते आणि क्रिप्स होते. कोण नव्हते, सर विल्यम वूड. याची पण आपण आपल्या PDF मध्ये ट्रिक्स बनवलेली आहे. याची ट्रिक्स काय केलेली आहे आपण, तर याची ट्रिक्स अशी आपण केली होती की हा जो क्रिस आहे कोण, हा जो अलेक्झांडर आहे, अलेक्झांडर आणि क्रिस हे जे दोघं आहेत, या दोघांची रेस लागली होती, अशी आपण ट्रिक्स केलेली. कॅबिनेट मिशनमध्ये येण्यासाठी हे जो अलेक्झांडर आणि क्रिस ह्या दोघांची रेस लागली होती, अशी आपण ट्रिक्स केलेली आपल्या PDF मध्ये. रेस म्हणजे लॉरेन्स, हे बघा रेस म्हणजे लॉरेन्स. रेस कोण्या दोघांची लागली होती, रेस हे बघा रेस म्हणजे लॉरेन्स. रेस कोण्या दोघांत लागली होती, एक म्हणजे अलेक्झांडर आणि दुसरा म्हणजे क्रिप्स, ह्या दोघांची रेस लागली होती.
असे आपण ट्रेस केलेले, त्यामुळे ते सर विल्यम वूडचा काही संबंध येत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यामध्ये खालील कशाचा समावेश होत नाही असं विचारलेलं आहे. तर संघराज्य वैशिष्ट्यामध्ये अखिल भारतीय सेवा आणि एकेरी न्यायव्यवस्था या दोन्हीचा समावेश होत नाही. तर हे एकात्मिक बाजू आहेत. ओके, तर ए बी याचं योग्य आन्सर आहे. संपूर्ण आपल्या पॉलिटी PDF आहे. त्यानंतर पहा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यासाठी नियुक्ती करता येते. तर ही 7वी घटनादुरुस्ती. संपूर्ण हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर तुमची पण कमेंट पाहिजे, हे तर आताच पाहिलं आपण. त्यानंतर पहा भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि आणखी एक शब्द आहे बघा, एकात्मता. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द 42व्या घटनादुरुस्तीने ॲड केलेले आहेत. किती? 42व्या. त्यानंतर पुढचा प्रश्न हे तर आपण सोडवला अगोदरच. राष्ट्रपती कलम 58 क्वालिफिकेशन हे 243D हे पण सोडवला. त्यानंतर हा प्रश्न बघा 43व्या घटनादुरुस्ती कायद्याने ग्रामीण भागासाठी पंचायत राज व्यवस्थेबद्दल घटनेत भाग 9 समाविष्ट केला, हे बरोबर आहे. आणि 44व्या घटनादुरुस्तीने शहरी स्थानिक स्वराज्यासाठी घटनेत भाग 9A जोडला, हे दोन्ही पण काय आहे? बरोबर आहेत. म्हणून योग्य आन्सर आहे 3, दोन्ही बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, हा पण रिपीट आहे, जशाच तसा रिपीट आहे आणि याची ट्रिक्स पण आपण ईची ट्रिक्स पण आपण केलेली आहे. भारतीय राज्यघटनेचे कलम 243E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात आलेल्या कोणत्याही कायद्यान्वये त्यापूर्वीच विसर्जित झाली नसेल तर या दिवसापासून ती 5 वर्षापर्यंत राहते. कोणत्या दिवसापासून? तर तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीत नियत केलेल्या दिनांकापासून. बघा पंचायत निवडणुकीची जी पहिली बैठक होती का, त्या बैठकीपासून पहिली बैठक ज्या दिवशी झाली त्या दिवसापासून पुढे ती 5 वर्षे तिचा कार्यकाळ असतो. तर याचं कलम आहे 243E. 243E मध्ये असं सांगितलेलं आहे की पंचायतीचा कार्यकाळ 5 वर्ष असतो. तर आपण ट्रिक्स काय केलेली आहे की 5 वर्षानंतर E फॉर एक्सपायर असे आपण ट्रिक केलेली. E फॉर एक्सपायर म्हणजे 5 वर्षानंतर ती एक्सपायर होते. ग्रामपंचायत काय होते? 5 वर्षानंतर एक्सपायर होते, अशी आपण ट्रिक्स केलेली. तसेच E हा ABCDनुसार 5 नंबरला येतो, अशी पण आपण काय केलेली? ट्रिक्स केलेली. म्हणजेच 5 वर्षानंतर त्यांचा कार्यकाळ संपतो. त्यानंतर पुढे पहा, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यतर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव या मतांनी मंजूर करावा लागतो. तर यासाठी साध्या बहुमताने ठराव मंजूर करावा लागतो. किती? कोणत्या? साध्या. जर संख्या वाढवायची असेल तर साध्या बहुमताने ठराव पारित करावा लागतो. मात्र संख्या जर कमी करायची असेल तर त्यासाठी विशेष बहुमताने ठराव पारित करावा लागतो. ओके, इथं वाढवायची असेल असं विचारलेलं, त्याच्यामुळे साधे बहुमत इथे योग्य आन्सर राहील. त्यानंतर हा प्रश्न बघा, कोणती सूची केंद्र आणि राज्यामधील अधिकारांचे विभाजनाशी आहे? तर 7व्या अनुसूचीमध्ये अशी तरतूद केलेली आहे. केंद्र राज्याचे विषय पण आपण खतरनाक ट्रिक्स केलेले, त्याची पण PDF आहेत. राज्य सूचित कोणते येतात, केंद्र सूचित कोणते येतात, समवर्ती, हे पण खतरनाक आपण ते केलेले. हा प्रश्न आपण आधीच पाहिला, त्यानंतर हा पण पाहिला. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण पॉलिटीचे प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत आणि आपल्या ट्रिक्स कशा आहेत, आपल्या ट्रिक्सनुसार कसे खटखट सुटले ते पण संपूर्ण डेमो तुमच्यासमोर दाखवलेला आहे. तर याची संपूर्ण डेमोची ट्रिक्सची पॉलिटी आर्टिकलची संपूर्ण तुम्हाला ट्रिक्सची पेड PDF हवी असेल तर परत एकदा सांगतो, 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून ती पेड PDF तुम्ही परचेस करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.